Hello everyone. In today's lecture, we are going to discuss about the root zone technology. Root zone technology is a low energy, low maintenance, natural approach to treat the domestic sewage, as well as this method is also used for the small scale industry for the treatment of industrial waste. So root zone technology is an effective technology called the decentralized wastewater system, because it is an alternative to conventional methods of treatment, which we have already discussed. So in this technology, by using the physical and biological methods, the organic matter is removed from the industrial waste, as well as the disease causing organism, then different nutrients, the range of different pollutants are removed. This technology was first developed in 1970s in Germany, and it is successfully running in different countries, mainly in Europe, India and America. रूट झोन टेक्नॉलॉजीमध्ये मेनली केलं काय जातं, तर जे काही इंडस्ट्रियल वेस्ट आहे त्यातलं जे काही डिसीज कॉजिंग मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, पॅथोजन्स आहेत, ऑर्गॅनिक कंटेंट आहे, ते रिड्यूस केलं जातं बाय यूजिंग द बायोलॉजिकल अँड फिजिकल मेथड्स. बायोलॉजिकल मेथड्समध्ये बाय यूजिंग द बायोलॉजिकल मेथड का म्हटलं इथं, बिकॉज इन दिस मेथड द ऑर्गॅनिक मॅटर or the pathogenic organism is removed with the help of plant, microorganism and fungi which are present in the system. या सिस्टीममध्ये किंवा टेक्निकमध्ये वापरले गेलेले जे प्लांट्स आहेत ते सिवेजमध्ये आणि त्या सिस्टीममध्ये प्रेझेंट असलेले ऑर्गॅनिझम हे काय करतात, त्या मॅटरला रिड्यूस करतात, ऑर्गॅनिक मॅटरला, म्हणून आपण ह्याला म्हटलं आहे बायोलॉजिकल ट्रीटमेंट. द मेकॅनिझम or the advantage of this method is the root of the plants provides the favorable environment for the bacterial diversity, thereby reducing the pollutant load. जसं आपण म्हटलं तसं ह्या मेथडमध्ये आपण करणार काय आहे, तर बाय यूजिंग द प्लांट्स अँड मायक्रो ऑर्गॅनिझम, वॉट एव्हर द ऑर्गॅनिक मॅटर विच इज प्रेझेंट इन द वेस्ट इज रिड्यूस्ड. वॉटर आणि वॉटरमध्ये प्रेझेंट असलेले जे ऑर्गॅनिक मॅटर आहे, जे पोल्युटंट आहेत, ते प्लांट्सचे रूट्स आणि त्या रूट्सच्या आजूबाजूला प्रेझेंट असलेले जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत ते काय करणार आहेत, त्याचं कन्व्हर्जन, डिग्रेडेशन करतील आणि तो ऑर्गॅनिक लोड रिड्यूस करतात. The second advantage of this treatment is the least consumption of electricity and use of gravity for the water flow. कारण याच्यात कुठलीही इलेक्ट्रिसिटी लागत नाही, सेल्फ जनरेटिंग सिस्टीम आहे की तुम्हाला सारखं त्या सिस्टीमला मेंटेन करावं लागत नाही. त्यानंतर इट इज अ कम्प्लीट बायोलॉजिकल अँड इको फ्रेंडली मेथड ऑफ ट्रीटमेंट. देअरफॉर नो फाऊल ओडर इज रिलीज्ड. सो दीज आर द फ्यू ॲडव्हान्टेज ऑफ रूट झोन टेक्निक. सो in this lecture we are going to discuss in detail how to treat the wastewater by using the root zone technique. काय केलं जातं या रूट झोन टेक्निकमध्ये, तर प्लांट्सला वापरून जे काही वेस्ट आहे ते ट्रीट केलं जातं. सो इन द वेस्ट वॉटर ट्रीटमेंट पहिल्यांदा रूट झोन टेक्निकमध्ये काय केलं आहे की जे काही वेस्ट वॉटर आहे ज्याला आपण प्रायमरी ट्रीटमेंट दिली आहे, म्हणजे फिजिकल मेथडने त्यातून काय केलं आहे, जे काही कोर्स मॅटर आहे तो सेपरेट केला आहे. असं जे काही कलेक्ट झालेलं आपण म्हणूयात वेस्ट आहे, दॅट जे काही वेस्ट असेल किंवा जे आपण म्हणूयात वॉटर आहे, इट इज पास्ड थ्रू द युजली प्लांट रूट्स किंवा इट इज पास थ्रू द पिट, ज्या अशा आर्टिफिशियली पिट जनरेट केल्या जातात त्यातून ते पास केलं जातं आणि ते वॉटर, त्यातलं ऑर्गॅनिक मॅटर ते प्लांट्स काय करतील, युटिलाइज करतील आणि आपल्याला ट्रीटेड वॉटर आउटलेट थ्रू मिळणार आहे. मात्र ही पीठ कशी तयार केली जाते, तर फॉर द रूट झोन टेक्नॉलॉजी जी काही पीठ तयार केली जाते ह्याचा जो साईज आहे इट डिपेंड्स अपॉन द अमाऊंट ऑफ वॉटर जनरेटेड डेली. म्हणजे तुम्ही जे ट्रीटमेंट करण्यासाठी तुम्हाला ज्या वॉटरवर तुम्हाला ट्रीटमेंट करायची आहे, डेली त्या इंडस्ट्रीमध्ये किती वॉटर जनरेट होतं त्याच्यावर त्या पीठची साईज ठरते. ज्या पीठमध्ये आपण हे प्लांट युजली जे प्लांटेशन करणार आहे त्या पीठची साईज त्या अमाऊंटवर ठरते. मात्र स्टँडर्ड ह्याच्यात आपण काय म्हणतो की युजली साईज किती असते, तर 2 to 3 मीटर लॉंग पीठ अँड युजली त्याची डेप्थ किती असते, 2 फीट किंवा आपण म्हणूयात 2 फीट डीप असले पीठ युजली काय केले जातात, या रूट झोन टेक्निकसाठी यूज केले जातात. जे काही पीठची साईज असेल, जी साईज कशावर अवलंबून आहे, तुमच्या जनरेट होणाऱ्या वॉटरवर
अवलंबून आहे. त्या पीटमध्ये काय केलं जातं मेकॅनिझममध्ये पहिल्यांदा तो पीट जनरेट करताना, दॅट पीट इज कोटेड विथ किंवा दॅट पीट इज सील्ड विथ द हेल्प ऑफ पॉलीप्रोपिलीन शीट. म्हणजे जी काही तुमची आपण म्हणूयात ही पीट आहे, दॅट पीट इज सील्ड विथ द पॉलीप्रोपिलीन शीट, की ज्याच्यामुळे असं मटेरियल की ज्याच्यामुळे काय होईल, इट प्रिव्हेंट द पर्कोलेशन ऑफ द वॉटर इन द सॉईल. जे काही वेस्ट वॉटर तुम्ही या इनलेट थ्रू ह्यात ॲड करणार आहे ते खाली प्रेझेंट असलेल्या आपण म्हणूयात ग्राउंड वॉटरमध्ये किंवा सॉईलमध्ये पर्कोलेट होणं प्रिव्हेंट करेल. सो पहिली पीट जनरेट करताना पहिली प्रिकॉशन काय घ्यायला पाहिजे की कन्स्ट्रक्टिंग द पीट इन सच अ वे दॅट टू अवॉइड द पर्कोलेशन ऑफ द वेस्ट वॉटर डायरेक्टली इन टू द सॉईल, की ज्याच्यामुळे ते ग्राउंड वॉटरपर्यंत जाणार नाही. मग आता जे काही लायनिंग केलेलं आहे किंवा प्रोपिलीन शीटने सील केलेलं जे पीठ आहे त्या पीठमध्ये नंतर काय केलं जातं, देन अ बेड ऑफ स्टोन अँड ग्रॅव्हल इज कन्स्ट्रक्टेड इनसाइड दॅट पीट. सो विदिन दॅट बेड आता इथं आपण म्हणूयात काय केलं जातं, पर्कोलेशन व्हावं आणि खाली प्रॉपर एरेशन व्हावं म्हणून आधी काय केलं जातं, तर ग्रॅव्हल्स आणि स्टोन्सचं एक बेड तयार केला जातो त्या पीठमध्ये. अँड अपॉन दॅट ग्रॅव्हल अँड स्टोन बेड द रीड प्लांट्स आर प्लांटेड. रीड प्लांट्स युजली काय केले जातात, प्लांटेड केले जातात. आता तुम्हाला डायग्रॅममध्ये जे दिसत आहेत ते प्लांट कोणते आहेत, तर वॉटर हायसिंथचे प्लांट आहेत. पण कॉमनली वापरले जाणारे प्लांट कुठले असतात, तर रीड प्लांट्स आर कॉमनली यूज्ड. या कन्स्ट्रक्शनमध्ये नक्की होतं काय की ह्या पीठमध्ये जेव्हा तुम्ही हे प्लांटेशन करताय, या प्लांटेशनमुळे एकतर आपण म्हणूयात की हे प्लांटेशन केल्यानंतर इनिशियली तुम्ही काय करणार आहे की हे प्लांट ग्रो होण्यासाठी त्यांना जेवढ्या अमाऊंटमध्ये फ्रेश वॉटर किंवा वॉटर लागणार आहे ते प्रोव्हाइड केलं जातं. एकदा का हे प्लांट व्यवस्थित ग्रो झाले की ह्या सिस्टीममध्ये नंतर ॲड काय केलं जातं, इनलेट थ्रू जे वेस्ट वॉटर तुम्हाला ट्रीट करायचं आहे ते वेस्ट वॉटर ह्यातून पास केलं जातं. ड्यू टू द ग्रोथ ऑफ द प्लांट जे काही त्याचे रूट्स आहेत ते रूट्स काय करतील, त्या वेस्ट वॉटरमध्ये प्रेझेंट असलेले जे काही ऑर्गॅनिक मॅटर आहे ते युटिलाइज करतील. ॲट द सेम टाईम की त्या रूट्समधून आता ऑर्गॅनिझम आपण म्हणूयात प्लांट्स जेव्हा ग्रो होतील, ह्या रीड प्लांटचं एक फीचर आहे की त्याचे जे रूट्स आहेत ते रूट्स कसे आहेत, तर आपण म्हणूयात पोरस रूट्स आहेत की ज्याच्यामध्ये ते जे लार्ज अमाऊंटमध्ये काय करत असतात, ऑक्सिजन रिलीज करत असतात. तर आपण म्हणूयात त्यामुळे कंडिशन काय होईल की ह्या प्लांट्सचे जे रूट्स आहेत त्याच्या आजूबाजूला ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन खूप चांगलं आहे. कंडिशन कशा आहेत, एरोबिक कंडिशन आहेत. त्यामुळे रूटच्या आपण म्हणूयात प्लांटच्या रूट भोवती एक एरोबिक झोन तयार होईल. जसं जसं या पीटची डेप्थ इन्क्रीज होत जाईल तसं तसं काय होईल, रूटपासून जो खाली येणारा पार्ट आहे आपण म्हणूयात की जो आपण बॉटमचा पार्ट आहे त्या पीटचा, त्याच्यात कंडिशन कशा होतील, स्लाइटली मायक्रो एरोफिलिक कंडिशन होतील, ज्याला आपण म्हटलं आहे फॅकल्टेटिव्ह झोन. सो ड्यू टू द रूट ऑफ द प्लांट आपल्याला त्या पीटमध्ये दोन झोन बघायला मिळतील. एक की जो प्लांटच्या रूटच्या इमिजिएटली सराउंडिंग प्रेझेंट असलेला जो एरिया आहे तो कसा आहे, एरोबिक झोन आहे. आणि त्याच्यापासून जसं तुम्ही लांब पीटच्या बॉटमकडे जाल तुम्हाला कसा दिसणार आहे रिजन, फॅकल्टेटिव्ह झोन दिसेल. आता ह्या झोनमध्ये काय होणार आहे, ड्यू टू दिस पीट और ड्यू टू दिस एरोबिक अँड अनएरोबिक एन्व्हायरमेंट, हे कशामुळे क्रिएट झालं आहे, तर ह्या प्लांट्सच्या रूटमुळे क्रिएट झालेलं जे एन्व्हायरमेंट आहे त्याच्यामुळे काय होणार आहे की जे काही इफ्लुएंट त्या पीटमध्ये येईल त्या इफ्लुएंटला एरोबिकली ॲज वेल ॲज अनएरोबिकली ट्रीट केलं जाईल. हे सगळं बायोलॉजिकल सिस्टीममध्ये नॅचरली होणार आहे. हे होतं कसं, हे करतं आहे कोण, तर इट इज दिस ट्रीटमेंट ऑर प्रोसेस इज कॅरीड आउट बाय द ऑर्गॅनिझम. पण ऑर्गॅनिझम बघायच्या आधी आपल्याला माहीत पाहिजे की आपण प्लांट करताना कुठले प्लांट सिलेक्ट केलेत प्लांटेशनसाठी, तर आपण रीड प्लांट म्हटलं. कॉमनली रीड प्लांट का यूज केलं जातं, तर हे जे रीड प्लांट आहे त्याचं जे रूट आहे ते रूट कसं आहे, तर आपण म्हणूयात हे जे रूट आहे इट मेनली प्रोव्हाइड्स द लार्ज अमाऊंट ऑफ ऑक्सिजन. त्याचे जे रूट आहेत ते काय करतात, ऑक्सिजन लार्ज अमाऊंटमध्ये त्या वॉटरमध्ये रिलीज करतात. त्याच्याकडे वॉटर रूट्स आहेत आणि ज्याच्यामुळे लार्ज अमाऊंटमध्ये ऑक्सिजन त्या वॉटरमध्ये काय होईल, मिक्स होईल. त्याचा फायदा काय होणार आहे की ह्या पीटमधले जे काही
पीठमधले जे काही ऑर्गॅनिझम आहेत त्यांना त्या रूटच्या आजूबाजूला एक बायोफिल्म किंवा एक काय करतील ते लेयर तयार करतात की ज्या लेयरला ऑर्गॅनिझमला काय लागणार आहे, जे लागणारं ऑक्सिजन आहे ते ऑक्सिजन कोण प्रोव्हाइड करणार आहेत, तर ह्या प्लांट्सचे रूट प्रोव्हाइड करणार आहेत. सो द रूट ऑफ द प्लांट प्ले अन इसेन्शियल रोल. त्यांचे मेन रोल काय आहेत, तर जे काही एरोबिक ऑर्गॅनिझम त्या वेस्ट आपण म्हणूयात सिवेजमध्ये होते किंवा वेस्टमध्ये होते, ते सगळेचे सगळे ऑर्गॅनिझम काय होतील, रूटच्या आजूबाजूला काय आपण म्हणूयात रूटमधून जो ऑक्सिजन रिलीज होतो आहे त्याच्यामुळे कंडिशन कशा आहेत, एरोबिक कंडिशन आहेत. त्यामुळे ऑर्गॅनिझम काय करतील, त्या रूटच्या आजूबाजूला त्यांची पॉप्युलेशन ग्रो होईल. कुठल्या ऑर्गॅनिझमची, एरोबिक ऑर्गॅनिझमची पॉप्युलेशन जनरेट होईल किंवा पॉप्युलेशन तयार होईल. आणि त्याच्यामुळे आपण म्हणूयात काय होणार आहे, एक एन्व्हायरमेंट तयार होईल की ज्याला आपण म्हटलं आहे रूट झोन तयार होईल त्या रूटच्या आजूबाजूला, ज्याच्यात वेगवेगळे बॅक्टेरियल पॉप्युलेशन प्रेझेंट आहेत. त्या बॅक्टेरियल पॉप्युलेशनला ऑक्सिजन द्यायचं काम कोण करणार आहेत, ह्या प्लांट्सचे रूट तयार करतील. तर त्या ऑर्गॅनिझमला न्यूट्रिएंट कुठून मिळणार आहे, तर जे काही सिवेज किंवा वेस्ट तुम्ही त्या पीठमध्ये रिलीज केलेलं आहे त्यातलं जे काही ऑर्गॅनिक मॅटर आहे त्या ऑर्गॅनिक मॅटरला युटिलाइज करून ऑर्गॅनिझम ग्रो होतील. आणि ऑर्गॅनिझम ग्रो होण्यासाठी काय करणार आहे, जो लागणारा ऑक्सिजन आहे तो प्लांट्सचे रूट प्रोव्हाइड करणार आहेत. या एरोबिक झोनमध्ये आपण म्हटलेले 2 झोन तयार होतील, एक एरोबिक झोन आणि एक अनएरोबिक झोन. एरोबिक झोनमध्ये काय होणार आहे, जे काही ऑर्गॅनिक मॅटर येईल ते कम्प्लिटली डिग्रेड केलं जाईल आणि त्याच्यापासून CO2 जनरेट केला जाईल. अनएरोबिक झोन आपण जिथं म्हटलं तिथं तेच सिवेज किंवा तेच वेस्ट काय होईल, अनएरोबिकली ट्रीट केलं जाईल विथ द हेल्प ऑफ फॅकल्टेटिव्ह अनएरोबिक बॅक्टेरिया. सो इन बोथ द एरिया एरोबिक अँड अनएरोबिक झोन ज्याला आपण म्हटलं आहे तिथे दोन्ही ठिकाणी डिग्रेडेशन कोण करतं ऑर्गॅनिक मॅटरचं, तर बॅक्टेरिया करतात. पण त्या बॅक्टेरियाच्या ग्रोथसाठी लागणाऱ्या सुटेबल कंडिशन कोण प्रोव्हाइड करतं आहे, तर हे प्लांट प्रोव्हाइड करतं आहे. सिमिलरली प्लांटला स्वतःच्याही ग्रोथसाठी जे लागणारे न्यूट्रिएंट्स आहेत तेही ते कशातून घेतं आहे, त्या वेस्ट वॉटरमधून घेतं आहे, की ज्याच्यामुळे आपण म्हणूयात की जे इफ्लुएंट तुम्ही यात रिलीज केलं आहे त्या इफ्लुएंटमधला ऑर्गॅनिक मॅटर जो आहे तो काय होतो आहे, डिग्रेड होतो आहे. सो न्यूट्रिएंट्स काय करतायत, दे प्रोव्हाइड्स द ऑक्सिजन. सिमिलरली न्यूट्रिएंट्सचा अपटेक करतायत त्या वेस्ट वॉटरमधला, की ज्याच्यामुळे त्यातलं वेस्ट वॉटरमधलं ऑर्गॅनिक मॅटर काय होणार आहे, रिड्यूस्ड होणार आहे. दे प्रोव्हाइड्स द एरिया फॉर द बायोफिल्म फॉर्मेशन. आपण म्हणूयात ही ऑर्गॅनिझमची जी रूटच्या आजूबाजूला तयार झाली आहे ती काय आहे, बायोफिल्म आहे. त्या बायोफिल्मचा एरिया तयार करण्याला दे प्रोव्हाइड द एरिया फॉर द बायोफिल्म फॉर्मेशन. दे रिड्यूस द टर्ब्युलन्स अँड महत्त्वाचं काम काय करतात, दे रिलीज द ऑर्गॅनिक कंपाऊंड. हे काम सगळं कोण करतं आहे, तर हे रूट्स करत आहेत. सो त्याच्यामुळे काय होणार आहे की जेव्हा कन्स्ट्रक्शन आपण कसं केलं आहे ह्या रूट झोन टेक्निकमध्ये, की जे काही तुमचं इफ्लुएंट आहे किंवा ज्याला ट्रीटमेंट द्यायची आहे दॅट इफ्लुएंट इज रिलीज्ड इन टू द पीट. ते इफ्लुएंट काय केलं जातं, पीटमध्ये रिलीज केलं जातं. त्या पीटमधला जो रूट झोन आहे तिथून ते काय केलं जातं, पास केलं जातं. त्या रूट झोनमध्ये ड्यू टू द एरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम, डिफरंट टाईप ऑफ फंजाय, एक बायोफिल्म तयार होते. दॅट बायोफिल्म काय करते, वॉट एवर द ऑर्गॅनिक मॅटर न्यूट्रिएंट प्रेझेंट इन दॅट इफ्लुएंट इट इज युटिलाइज्ड बाय दिस ऑर्गॅनिझम. आणि त्याच्यामुळे जेव्हा ह्या रूट झोनमधून हे वॉटर पास होईल, आपण म्हणूया सँडलेअरमधून जेव्हा ते आउटलेटमध्ये येईल, त्या आउटलेटमध्ये जेव्हा ते आपण म्हणूयात वेस्ट वॉटर येईल त्यातला ऑर्गॅनिक मॅटर खूप अमाऊंटपर्यंत काय झालेलं असणार आहे, रिड्यूस झालेलं असणार आहे. अँड वी गेट द फिल्टर्ड और वी गेट द प्युअर फॉर्म ऑफ वॉटर आफ्टर पासिंग थ्रू दिस रूट झोन. ह्याच्यामुळे काय होणार आहे, रूट झोन टेक्निकमध्ये मेनली काय रिड्यूस झालं, तर ऑर्गॅनिक मॅटर रिड्यूस झाला, त्यातले जे न्यूट्रिएंट होते ते रिड्यूस झाले, ॲज वेल ॲज आपण म्हणूयात की त्यातले जे काही डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम होते तेही रिड्यूस होतात. डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम रिड्यूस मेनली कशामुळे होतात, तर आपण जेव्हा अनेरोबिक डायजेशन जे आपण फॅकल्टेटिव्ह लेयर म्हणतोय तिथं जेव्हा अनेरोबिक डायजेशन होईल, ती जी हीट जनरेट होईल त्याच्यामुळे लार्ज अमाऊंटमध्ये जे काही अनेरोबिक आपण म्हणूयात पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम आहेत त्यांचा लोड इथं काय होतो आहे, रिड्यूस्ड होतो आहे. सो इन दिस मेकॅनिझम युजली द प्लांट रूट्स काय करणार आहेत, दे प्रोव्हाइड्स द ऑक्सिजन ॲज वेल ॲज दे अपटेक द न्यूट्रिएंट्स फ्रॉम द वेस्ट
विच हेल्प टू रिड्यूस द ऑर्गॅनिक मॅटर. ऑक्सिजन ऑर्गॅनिक मॅटर रिड्यूस करायला मदत कसं करतं? दॅट ऑक्सिजन सपोर्ट द ग्रोथ ऑफ एरोबिक ऑर्गॅनिझम विच आर प्रेझेंट इन द बायोफिल्म अराउंड दॅट रूट झोन. दॅट aerobic organism utilize the organic compound present in the industrial waste or wastewater. In this way, with the help of the plant, organism utilizes the organic matter and the organic compound which is present in the waste and reduce the biological oxygen demand, chemical oxygen demand, total dissolved solids which are present in that industrial waste. सो ह्या मेकॅनिझमने रूट झोन टेक्निकमध्ये काय केलं जातं की जे काही इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर आहे ते ट्रीट केलं जातं. पण ह्याला काही लिमिटेशन आहेत. ही मेथड कुठं यूज केली जाते? जिथं जनरेट होणारं इफ्लुएंट अमाऊंटने काय आहे, कमी आहे किंवा व्हॉल्यूम त्याचा कमी आहे. युजली आपण ह्या रूट झोन टेक्निकमध्ये मेनली आपल्याला फक्त कुठली गोष्ट लक्षात यायला पाहिजे तर द मायक्रोब्स अँड द बायोफिल्म प्रोडक्शन इज सपोर्टेड बाय द रूट ऑफ द प्लांट. त्या प्लांटच्या रूटमुळे काय होतं की त्याच्या आजूबाजूला एरोबिक कंडिशन डेव्हलप होतात ज्याच्यामुळे बायोफिल्म प्रोडक्शन एन्हान्स केलं जातं. अँड द ऑर्गॅनिझम विच आर प्रेझेंट इन द बायोफिल्म ॲज वेल ॲज द प्लांट दे युटिलाइज द ऑर्गॅनिक मॅटर विच इज प्रेझेंट इन द इंडस्ट्रियल वेस्ट ऑर एनी वेस्ट मटेरियल. सो फॉर द रूट झोन टेक्नॉलॉजी कॉमनली जे केले जाणारे प्लांट्स आहेत ते प्लांट्स कुठले आहेत तर रीड प्लांट्स आर यूज्ड. ज्याचं आपण जर सायंटिफिक नेम बघितलं तर काय आहे? फ्रॅग्मेटिस ऑस्ट्रॅलिस. त्याचे सायंटिफिक नेम काय आहेत जे कॉमनली यूज केले जाणारे प्लांट आहेत ते तर फ्रॅग्मेटिस ऑस्ट्रॅलिस ऑर फ्रॅग्मेंटिस कार्का ऑर ज्याला आपण कॉमन म्हणतोय रीड. These are the common plants which are used for the root zone technology. The root zone technologyचा ॲडव्हान्टेज काय आहेत तर the efficiency of this technique, the technique efficiently reduces the BOD 90%, 65% नायट्रोजिनस कंपाऊंड ते काय करतात रिड्यूस करतात. सो दिस इज इको फ्रेंडली मेथड. अँड सेकंड इज ही जी काही सिस्टीम आहे रूट झोन टेक्निकमधली आपण सेट केलेली जी सिस्टीम आहे किंवा आपण जे पीट तयार करतो इट इज अ सेल्फ मेंटेनिंग सिस्टीम. सेल्फ मेंटेनिंग सिस्टीम आहे म्हणजे काय की एकदा तुम्ही प्लांटेशन केलं की एका प्लांटची जेव्हा डेथ होईल दॅट डेड प्लांट प्रोव्हाइड द ऑर्गॅनिक मॅटर for or the formation of the that dead plant help in the formation of the humus which प्रमोट द ग्रोथ ऑफ द नेक्स्ट प्लांट. आणि तसंच कंटिन्युअसली एका प्लांटनंतर एका प्लांटची डेथ झाली की न्यू प्लांट तयार होईल. न्यू प्लांटच्या ग्रोथसाठी लागणारे न्यूट्रियंट ऑलरेडी प्रेझेंट असलेलं डाय झालेलं जे प्लांट आहे ते प्रोव्हाइड करेल. असं आपण म्हणूयात की ही सिस्टीम कशी आहे द सिस्टीम बिकम मेंटेनन्स फ्री. त्याच्यामुळे ही सिस्टीम मेंटेनन्स फ्री आहे. अँड एकदा का तुम्ही प्लांटेशन केलं की दॅट सेम पीट किंवा आपण ज्याला रूट झोन टेक्निकसाठी तयार केलेलं पीठ आहे म्हणतो इट रिमेन फंक्शनल फॉर द 50 to 60 years विदाउट एनी लॉस ऑफ इफिशियन्सी. ते तसंच राहू शकतं. सो लार्ज स्केलला इंडस्ट्रीमध्ये काय केलं जातं किंवा बऱ्याच ठिकाणी रूट झोन टेक्निक यूज केली जाते. सो दिस इज ऑल अबाउट द रूट झोन टेक्निक. थँक्यू.